श्रीराम नमस्कार. आज दिनांक 16 फेब्रुवारी 2025 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन कर्मसन्यास योग भाग 36. कर्मसन्यास योगामध्ये संन्यास ह्या शब्दाची व्याख्या काय आहे हे भगवंत अर्जुनाला उपदेशाद्वारे सांगत आहेत. संन्यास म्हणजे भगव वस्त्र परिधान करून जंगलामध्ये किंवा वनामध्ये किंवा पर्वतांमध्ये हिमालयात गेलेली व्यक्ती तर तसं नसून कर्म पूर्ण करून त्यातनं जेव्हा व्यक्ती मोकळं होते त्याला भगवंतांनी संन्यास म्हटलेला आहे. त्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये जे विचार होते की युद्ध लढाच्या अगोदर जेव्हा त्यांनी सर्व आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना पाहिलं आणि मनाचा तोल त्याचा ढासळला की ह्यांना मारून मला काय प्राप्त होणार, तेव्हा मी संन्यासी होऊन वनामध्ये जीवन जगतो, भिक्षा मागून जगतो असं त्यांनी भगवंतांना सांगितलं होतं. प्रत्येक योगामध्ये प्रथम अध्यायापासनं ते कर्मसन्यास योगापर्यंत अर्जुनाच्या वैचारिकता, अर्जुन हा कोण होता, म्हणजे अर्जुनाच्या स्वतःचं अस्तित्व हे भगवंतांनी त्याला आठवण करून दिली होती. मनुष्य देहामध्ये आणि विचारांमध्ये ज्या गोष्टी असतात त्या कित्येक वेळा असं होतं की त्या प्रदर्शित होतच नाहीत. आपण सर्वसामान्य जीवनामध्ये बघतो की आयुष्य माझं तसंच गेलं, पण मला एखादी ठिकाणी जायचं असतं, काश्मीरला जायचं असतं किंवा एक असा अद्भुत हिरा परिधान करायचा असतो किंवा अशा उच्च स्थानावर जायचं असतं किंवा अमुक पैसा कमवायचा असतो. ही गोष्ट मनुष्याच्या जीवनामध्ये राहून जाते, म्हणजे उद्दिष्ट जे आहे ते राहून जातं. भगवंतांनी इथं अर्जुनाला कर्माच्याद्वारे संन्यास हा कसा घ्यायचा जो भाग सांगितला त्याच्यामध्ये षडरिपू, या षडरिपूंवरती मनुष्याला विजय कसा प्राप्त करायचा ह्याचा मार्ग इथं भगवंत अर्जुनाला सांगत आहे. तेव्हा अर्जुन भगवंताला प्रश्न करतो की हे केशवा, षडरिपू हे आपल्या मनाच्या अवस्थेवर, मनामध्ये उत्पन्न झालेल्या विचारांवर कार्यान्वित होतात असं तुझं म्हणणं आहे. जर असं म्हणणं असेल तर तू मला सांग की मन हे चंचल आहे आणि या चंचल मनाला माणसाने स्थिरत्व कसं प्राप्त करावं, त्याच्या स्थिर मन कसं करावं. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्या गोष्टीच्या बाबतीत पहिल्यांदा आपल्याला ओढ लागते. ओढ लागल्यानंतर ती गोष्ट आपल्याला खरंच महत्त्वाची आहे का ह्याचा मनुष्याने विचार करणं किंवा मनुष्य करतो. हा एक भाग झाला. आणि एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे नसते पण दुसऱ्याला मिळू नये म्हणून मनुष्य स्वीकारतो, हा दुसरा भाग झाला. म्हणजे मला तर नकोच आहे पण ती दुसऱ्यालाही मिळू न द्यायची प्रवृत्ती ही या षडरिपूंच्या मार्फत मनुष्य प्रगट करत असतो मनाद्वारे. आणि इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की हे पार्था, जी व्यक्ती मनाचा विचार करेल, मनानी जो संन्यासी होईल तो षडरिपूंवरती विजय प्राप्त करायचा अधिकारी होतो. पण हे करत असताना तो स्वतः मूळ काय आहे हे त्यांनी विसरता कामा नये. मग हा जो मूळ शब्द भगवंताने अर्जुनाच्या बाबतीत वापरला तो कुठला आहे, तर मी स्वतः कोण आहे हे पहिलं मनुष्याने ओळखलं पाहिजे.
म्हणजे एखाद्या घराण्यामध्ये आपण असं समजू की एखाद्या मंदिराचे गुरुजी असतील आणि त्यांची खानदानी परंपरा असेल की ही त्या भगवंताची, त्या परमेश्वराची सेवा करत राहायचं, आणि तसेच पूर्ण संस्कार त्याच्या प्रत्येक पिढीवरती होत असतात. आणि हे संस्कार होत असताना जी पिढी तयार होते ती जर नाकारलं त्या पिढीने, त्या पिढीचा दोष नसतो, पण जे रुजवलं गेलंय त्या गुणांनी त्या माणसाला पुढं जायला लागतं. थोडं अजून सोपं करून सांगतो. एका कळपामध्ये, म्हणजे मेंढ्यांच्या कळपामध्ये, एक सिंहाचं पिल्लू त्या मेंढपाळाला सापडतं आणि ते त्या मेंढ्यांबरोबरच ते वाढत जातं. सगळ्यांना माहिती आहे की मेंढ्या किंवा शेळ्या हे ह्या सिंह वाघाचं अन्न आहे, आणि ते शेळ्यांबरोबर वाढत जातं आणि त्या शेळ्या जशा ओरडतात तसं ते ओरडायला लागतं. मेंढपाळालाही काही ही अडचण नसते, पण त्या सिंहाच्या छाव्याची तब्येत बिघडायला लागते, कमजोर व्हायला लागतो. पण थोडीशी वाढ होते आणि एक दिवस असा येतो की पाणी प्यायला म्हणून तो एका तलावावर जातो, ते पिल्लू, आणि तेव्हा सिंह त्याच्या बाजूला येतो आणि त्याला बघितल्यावरती हे सिंहाचं पिल्लू घाबरून पळायला लागतं आणि बकरीसारखं ओरडायला लागतं. मग तो मोठा सिंह त्याला थांबवतो आणि त्याला विचारतो की तू मला पळून घाबरतोयस का? आपण एकाच जातीचे आहोत, म्हणजे एकाच पिंडाचे आहोत. पण त्या पिल्लाला कळत नाही. मग तो सिंह त्या पिल्लाला पाण्यापाशी घेऊन जातो, स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात त्या पिल्लाला दाखवतो आणि त्याचंही प्रतिबिंब पाण्यात त्याला दाखवतो की तू कोण आहेस. आणि ही जेव्हा तो जाणीव करून देतो तेव्हा त्याला कळतं की मी सिंह आहे आणि ज्यांच्याबरोबर राहिलेलो आहे ते आपलं खाद्य आहे, हे तेव्हा त्या सिंहाला कळतं छोट्या. आणि ते मूळ तेव्हा ते डरकाळी फोडायला लागतं, आणि जसं डरकाळी फोडायला लागतं त्या मेंढपाळाला कळतं की हा आता डरकाळी फोडायला लागला, म्हणजे मूळ गुण ह्याचा प्रगट झालेला आहे. तेव्हा हा आपल्याच कळपातल्या शेळ्या मेंढ्यांना घातक आहे आणि तो त्याला जंगलात सोडतो. उदाहरण सांगायचं कारण असं की मनुष्य जीवन आपण जेव्हा जगत असतो, हे जगत असताना आपण कुठल्या घराण्यामध्ये जन्माला आलो हे खूप महत्त्वाचा भाग आहे, जो भगवंतांनी अर्जुनाला सांगितलाय की तू कुठल्या घराण्यात जन्माला आलाय. म्हणजे आपण म्हणतो की मुलांमध्ये अनुवंशिक गुण असतात, किंवा बाळकडू, जे एखाद्या मुलीचं लग्न होतं आणि तिचं सासरी पटत नाही, असं काय आपण बऱ्याच वेळा चित्रपटात किंवा इकडं तिकडं बघतो की ती मुलगी अशी तोऱ्यात वागते आणि ते म्हणतात की ह्याला तर ही बाळकडूच हिला पाजलेलं आहे. म्हणजे काय की तुम्हाला जे संस्कार केले गेले, जे शिकवण केली गेलेली आहे, ती शिकवण तुम्हाला तुमच्या कृतीतनं प्रगट होते, जी तुमच्या रक्तात भिनलेली असते. मग इथं भगवंत अर्जुनाला हे सांगायचं कारण असं की अर्जुनाचा किंवा पांडवांचा जन्म हे ज्या अवस्थेत झालेला असतो त्यावेळी त्याच्या आई वडिलांची जी मानसिक अवस्था असते ते गुण अर्जुनामध्ये अनुवंशिकतेने 5 पांडवांमध्ये उतरलेले हे असतातच. पण एकाच घरात जन्मलेले समजा 2 मुलं असतील तर एक मित्र असतो, तर एक म्हणजे निडर असतो. मग दोन्ही गुण त्या आईवडिलांमध्ये असतात, पण त्या उत्पन्न होणाऱ्या कणांमार्फत, जीन्समार्फत, ते गुणसूत्रांमार्फत त्या व्यक्तीमध्ये ते प्रदर्शित होतात. मग प्रदर्शित झालेले गुण जेव्हा समाजामध्ये ती व्यक्ती वावराला सुरुवात करते
तेव्हा त्याला जास्त खतपाणी घातल्यामुळे, म्हणजे त्या गुणांना खतपाणी घातल्यामुळे ते प्रदर्शित व्हायला लागतात, जेव्हा लोक म्हणतात की हा अगदी त्याच्या आईवर किंवा वडिलांवर गेलेला आहे स्वभाव. म्हणजे हे स्वभाव गुणदर्शन झालं. पण मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की हे पार्था, जन्म तू ज्या कुळात घेतलेला आहे, ज्या कुळाचा जन्म आहे ते क्षत्रिय कुळ आहे. ज्या मनाच्या बाबतीत तुझा प्रश्न आहे की मन हे चंचल आहे, ते स्थिर कसं करावं, तर याचा अर्थ असा की तू त्या मनावरती ताबा कसा मिळवावा हा प्रश्न न विचारता मन हे चंचल आहे हे तू सांगायचा प्रयत्न करतोयस. आणि एक प्रकारे अर्जुनाच्या ह्या प्रश्नाने श्रीकृष्ण सुखावह होतो. कारण अर्जुन खोटं बोलतच नसतो, अगदी निश्चित आहे की मन म्हटलं की ते अस्थिरतेचं प्रतीक आहे. मनुष्य जीवन जगताना मनाचा भाग हा खूप महत्त्वाचा मानला जातो. की जीवन जगताना आपण काय विचार करत असतो, आणि हे विचार आपल्याला या षडरिपूंवरती काम करायला भाग पाडतात, आणि मग ती कृती मनुष्याच्या हातनं होते. पण मुळामध्ये या षडरिपूंना ताब्यात ठेवण्यासाठी तुम्हाला भगवंताची, परमात्म्याची ती सेवा करायला लागते जी मनुष्य करत नाही, म्हणून ते स्वैर होतात. म्हणजे या षडरिपूंवरती विजय प्राप्त होत नाहीत का, तर विजय प्राप्त होतो. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की हे पार्था, तू ज्या प्रकारचं ज्ञान प्राप्त केलेलं आहेस, तू ज्या प्रकारे ज्ञानी आहेस, त्या ज्ञानामध्ये मनाचा भाग हा तू मुख्यत्वा मूळ मुद्द्यावर आणलेला आहेस, आणि त्याच्यावर तू विचारहीन झालेला आहेस. मनुष्य जेव्हा विचारहीन होतो तेव्हा त्याला कळतं की माझं डोकं चालतच नाहीये, तेव्हा मन त्या सर्व इंद्रियांचा ताबा घेतं आणि स्वैर करतं त्या इंद्रिया. मागं जेव्हा एकदा हा विषय, असाच कुठला तरी विषय मला आत्ता आठवत नाही, पण अशा मार्गा झालं काय होतं की जेव्हा पविवर्तकांकडनं ज्ञानेश्वरीचं तो योग झाला, तर त्याच्यानंतर आता योग तर झाला, पण आपण जसं म्हणतो की भगवद्गीता, की त्या भगवद्गीतेचं आपण जेव्हा गीता घेतो की त्याच्यावरती भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं उपदेश करतानाचं चित्र असतं. रामायणामध्ये तसंच चित्र असतं. म्हणजे प्रत्येक जो विषय असतो त्याच्या अनुषंगाने ती चित्र त्या पुस्तकावरती, ग्रंथावरती छापलेली असतात. आणि म्हणजे सगळं प्राप्त तर करून झालं फुकट, पण ते रुजलंय की नाही हे कळत नव्हतं, म्हणजे कळालंच नव्हतं. आणि मग ते डॉक्टरांनी एका सोप्या भाषेत सांगितलं की ते मनाशी कसं निगडीत आहे, की मनाचा संन्यास कसा हवा. जे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मनाचा संन्यास कसा हवा, त्याच्या अगोदर निरीक्षण करणं गरजेचं असतं. ते निरीक्षण जेव्हा डॉक्टर करायला सांगायचे, ते का करायला सांगायचे. मग त्यांनी मला सांगितलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक महाभारताचं पोस्टर मिळतं की यदा यदाही धर्मस्य असं लिहिलेलं त्या रथाचं चित्र आहे, की भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये अर्जुनाच्या रथाची दोरी आहे, लगाम आहे, आणि मागं अर्जुन उभा आहे. असं मला म्हटलं ते चित्र घेऊन या. आणि तेव्हा आपल्या इथं लक्ष्मी रोडला वगैरे खाली ती चित्र 10,000 रुपयाला वगैरे विकत मिळायची, ते पोस्टर सगळे असायचे त्याच्यात. आणि ते चित्र घेऊन आलं तेव्हा, आणि मला म्हणले हे सांगा काय, मन कुठे म्हणले. म्हणजे हा तेव्हाचा संन्यासयोगाचा विषय हा त्याच्याशी निगडीत जुळतोय म्हणून हे उदाहरण सांगतो. म्हणले ह्याच्यात काय काय दिसतंय. म्हटलं अर्जुन आहे, रथ आहे, श्रीकृष्ण आहे, घोडे आहेत, अजून काय दिसतंय. म्हटलं घोड्याचे म्हणजे रथाचे पाय, एक चाक दिसत आहे, मागं सैन्य दिसत आहे.
वरती कपिध्वज आहे, त्याच्यावरती छोटासा हनुमान आहे आणि वरती यदा यदा ही धर्मस्य हे लिहिलेलं आहे. मग याच्यातनं शिकायला काय मिळतंय? बस तिथं येऊन गाडी थांबली की शिकायला काय मिळतंय तर म्हटलं काय महाभारताच्या युद्धभूमीवरचं हे चित्र आहे, त्याच्यात काय आहे? आणि वरती तो श्लोक लिहिला आहे की जेव्हा जेव्हा धर्माचं ऱ्हास व्हायला लागेल तेव्हा मी जन्म घेईन आणि सगळ्यांना या सृष्टीला परत जागेवर आणीन, असं तो श्लोकाचा अर्थ आहे. म्हटलं याच्या व्यतिरिक्त तर काही नाही. म्हटले परत विचार करा. म्हणजे थोडासा त्यांनी विचार करायला मला आत्ता आठवत नाही, पण एक दीड दिवस काहीतरी दिला होता. परत चित्र घेऊन त्यांच्याकडं काय आहे आता म्हणले फक्त रथ बघा. मग म्हणजे त्याच्यात आपल्याला फक्त श्रीकृष्ण आणि रथ असं एवढंच बघा म्हणजे. मग तेव्हा बाकीचं म्हणजे नजरेसमोरनं बाजूला केलं आणि फक्त भगवान श्रीकृष्ण आणि रथ बघितलं. म्हटलं काय बघितलं? श्रीकृष्णाने हातात ती दोर धरलेली आहे आणि हे घोडे आहेत. मग म्हटले श्रीकृष्णाला बाजूला काढा आणि ते दोरही बाजूला काढा. म्हटलं आता घोडे उरले, घोडे बघा. घोडे बघितले. किती आहेत? म्हटलं 6. कुठल्या रंगाचे आहेत? आता त्या चित्रामध्ये ते असे पांढरे निळसर होते. पांढरे घोडे आहेत. म्हटलं निळ्या रंगाचा घोडा तर मी पाहिलेला नाही आहे. म्हटलं पांढरे घोडे आहेत. म्हटलं बरं अजून काय दिसतंय? म्हटलं काही नाही, घोडे आहेत. हे थोडा विचार करा. म्हणजे फक्त घोडे हे बघण्यासाठी परत 1 दिवसाचा अवधी दिला. पूर्ण विचार केला की या घोड्यांमध्ये असं काय आहे की कशा पद्धतीने आहेत. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा परत गेलो म्हटलं काही नाही, घोडे काय घोड्यासारखेच आहेत याच त्याच्या. तेव्हा त्याला म्हटलं म्हटलं त्याचे पाय बघा. पाय बघितले. तोंड बघा. आता म्हटले परत आपण उद्या ह्याच्यावरती बोलू. परत गेलं. म्हटलं पाय बघितले, मग तोंड बघितली त्याची. म्हटलं काय घोड्यांमध्ये तर घोड्यासारखं दिसतंय, सगळं जवळजवळ सारखंच होतं. म्हटलं काय मला काही कळेना त्याच्यात. मग परत दुसऱ्या दिवशी जेव्हा आलो तेव्हा म्हणाले आता पूर्ण चित्र परत बघा. मग पूर्ण चित्र परत बघितलं आणि तेव्हा मग हे घोडे जे आहेत हे षडरिपू आहेत. म्हटलं कळलं नाही. तुम्ही म्हणताय म्हणून षडरिपू कसे काय असा पण प्रश्न येतो ना की आहे ते एवढं ठीक आहे, पण ते कसे आहेत? प्रत्येक घोड्याचा म्हणले जे मुख आहे, चेहरा आहे, हा एका दिशेने चाललेला नाही, सगळे वेगवेगळ्या दिशेने चाललेले आहेत. म्हणजे जर तुम्ही हा फोटो नक्की बघा की महाभारतामधल्या ते जो चित्र येतं त्याच्या त्या रथाचे 6ही घोडे वेगवेगळ्या दिशेने चाललेली मुख आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्याची लगाम ही भगवंतानी हातात धरली. अर्थ असा होतो की मन हे भगवंताच्या हातात आहे. आपल्या मनाचा लगाम हा भगवंताच्या हातात आहे. म्हणजे तुम्ही तो जोर दिला, जो अर्जुन म्हणजे आपण आहोत. रथ म्हणजे आपला देह आहे आणि या रथामध्ये मी बसलेलो आहे आणि माझं सारथ्य तो भगवंत करत आहे. आणि त्या भगवंतानी हे 6ही घोडे जे वेगवेगळ्या दिशेने उधळत चाललेले आहेत त्याचं नियंत्रण केलेलं आहे आणि योग्य दिशेने त्याला मार्ग दाखवलेला आहे असं भगवद्गीता सांगते. म्हणजे 6ही जे तुमचे षडरिपू आहेत याला भगवंत संपवत नाही, मारत नाही, उत्पन्न करत नाही, तर त्याला नियंत्रित करून मार्गस्थ करतो. हे भगवंताचं काम आहे. आणि हे काम असणं म्हणजे मनुष्याचा मनावरती उत्तम ताबा असणं असं भगवंतानी इथं सांगायचा अर्जुनाला प्रयत्न केलेला आहे. ते डॉक्टरने सांगितलं. पण काय असतं की बुद्धीच तेवढी होती तरीही कळलं नाही. म्हणजे एवढं सांगितलं कारण भगवद्गीतेचं तेवढं अभ्यासही नव्हता, म्हणजे काही संबंध वगैरे काही नव्हताच, पण ते तेव्हा कळलं नाही. कारण म्हटलं अजूनही मला काही तसं काही लक्ष देत नाही आहे त्याच्यामध्ये. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, बादली घेऊन या म्हटलं. आतनं त्यांच्या इथनं आतनं बादली घेऊन आलो. अर्धं पाणी भरून आणा म्हटलं. म्हटलं आणलं.
खिशात त्यांनी तिथनं एक त्यांच्याकडे कॉईन होतं, ती 2-3 कॉईन त्या पाण्यात टाकली आणि एक 5 मिनटं आम्ही ह्याच विषयावरती बोलत होतो आणि 5 मिनिटांनी म्हटले की आता तुम्हाला बादलीत बघा काय दिसतंय. तर म्हटलं बादलीत बघितलं, म्हटलं काय कॉईन आहेत, आता तुम्ही टाकलेली कॉईन आहेत ती दिसत आहे. ते मन आहे म्हटले. म्हटलं बरं आहे, तुम्ही म्हणताय म्हणून आहे. असं काय असतं, आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा समजवली जाते ना, तो समजवणारा त्याच ताकदीचा असेल ना, तर आपल्याला मनामध्ये ती गोष्ट गोंधळली जाते. ती परत तुम्ही जन्मभरात कधी विसरू शकत नाही. आणि मग बादलीमध्ये त्यांनी ते सांगितलं की त्याच्यात दिसलं ना ते मन आहे. म्हटलं कसं? ते म्हटलं आता पाणी फिरवा हाताने, भोवरा जसा असतो तसं पाणी फिरवा. तर फिरवलं आणि जेव्हा फिरवलं तेव्हा ते म्हणले आता बघा. म्हटलं आता नाणी दिसत नाही आहेत, आता फक्त पाणी फिरताना दिसतंय. हेच म्हणले अस्वस्थपणाचं लक्षण. स्थिरता खाली राहिली आहे, अस्वस्थता वर येते आणि ती माणसाला खेचून घेते, भोवरा तयार करते. आता 5 मिनिटं थांबा म्हटले. 5 मिनिटांनी ते त्याच्यामध्ये बघत राहा म्हटले. मग 5 मिनिटांनी जे फिरणारं पाणी असतं ते हळूहळू हळूहळू फिरत करत करत काही वेळाने परत स्थिर झालं आणि खालची नाणी दिसायला लागली. मग मला म्हणाले ह्याला म्हणतात मनाचा संन्यास आणि योग क्रियेची सुरुवात. मनाशी, मनुष्याचा स्वतःच्या मनाशी झालेला संयोग, स्वतःच्या मनाला ओळखणं, स्वतःच्या मनावरती संस्कार करणं, हा संयोग त्यांनी ते झाला की मनाच्या आपल्या ज्या कोपऱ्यामध्ये अशांतता असते, कारण म्हणले की मन हे कधीही शांत किंवा स्थिर असत नाही. आणि भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं, अरे जी गोष्ट विचारार्थी असते, मन हे जर विचाराच्या दृष्टिकोनातनं जर स्थिर झालं तर मनुष्याचं अस्तित्वच संपलं. मग मनाला स्थिर करायचंच नाहीये हे भगवंत अर्जुनाला सांगतायत की हे पार्था, मनाला स्थिर करायचा माणूस प्रयत्न करतो तसा तू प्रयत्न करू नकोस, मनाला नियंत्रित करायचा प्रयत्न कर. आणि मग इथं अर्जुन भगवंताला विचारतो श्रीकृष्णाला, पण मला केशवा कळत नाहीये की मनाला नियंत्रित करायचे मार्ग तरी काय आहेत, नियंत्रण करायचं. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की परत तुला मूर्ख माणसाची लक्षणं सांगण्याची गरज आहे. म्हणजे ज्ञानी व्यक्ती आणि अज्ञानी व्यक्ती. ज्ञानी व्यक्ती हा कुठल्याही गोष्टीमध्ये अडकून राहत नाही आणि अज्ञानी व्यक्ती त्याची किंमतच करत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपण पाहिली, आपण असं धरून चाललो की आपण कुठेतरी प्रेक्षणीय स्थळाला गेलो, असं धरून चाललो आपण ताजमहाल बघायला गेलो. ताजमहाल जोपर्यंत बघायला जात नाही तोपर्यंत मन अस्थिर असतं. आपल्या मनामध्ये विचार असतात, आपल्याला इथं आग्र्याला ताजमहाल आहे, मग आपण इथं पोचणार आहे, मग अमुक सिनेमामध्ये तो ताजमहाल दाखवला आहे, मग तिथं फोटो काढलेले आहेत, मग त्या फोटोमध्ये किती छान आहे, मग मी गेल्यावर काढीन. अशी अनेक स्वप्न मनुष्य बघत असतो. अर्थ असा की मन अशांत करत असतो, मन अशांत असतं. आणि ज्ञानी व्यक्ती, ज्ञानी मनुष्य एवढंच असतो की आपल्याला ताजमहालापर्यंत जायचं आहे, बस. तो जास्त विचार करत नाही, पण त्याच्याही मनातनं ताजमहाल सुटत नाही. आणि जेव्हा ते ताजमहालाच्या समोर जातात तेव्हा ज्ञानी मनुष्य बघतो ताजमहाल आणि म्हणतो ठीक आहे. पण अज्ञानी मनुष्य त्याच्यातच अडकून राहतो आणि त्याच्यातच नंतर 5-6 दिवस चालू असतं. मग फोटो काढतो, अमुक फोटो काढून घरच्यांना कळवतो, घरच्यांना दाखवतो, स्वतः सगळीकडं. म्हणजे आता मोबाईलमध्ये सगळ्या त्याच्यामध्ये आता पाठवतात, ही आत्ताची सोय. अर्थ काय? ताजमहालातच अडकला, म्हणजे रिपूमध्ये अडकला. मग जिथं तू रिपूमध्ये अडकतो तसा इथं अर्जुन ह्या युद्धाच्या मला कसं करता येणार नाही ह्या विचारांमध्ये अडकलेला आहे.
आणि तो सांगतोय की हे पार्था, तू इतका ज्ञानी आहेस, स्थितप्रज्ञ आहेस, तर तू त्याच्यामध्ये अडकता कामा नाही आहे. तुला कळलं पाहिजे की समोर गोष्ट घडत आहे, ती घडत आहे, ती घडणारा कारणच असं आहे की जे आपण विचारता कामा नये. ज्ञानानी तू चालत नाही आहेस, अज्ञानानी तू चालतोयस. पण ज्ञानी मनुष्य जेव्हा ताजमहालासमोर येतो तेव्हा त्याचं फक्त बघतो आणि त्याला तिथनं मन त्याचं बाजूला होतं, मग परत त्याच्यात तो अडकत नाही. म्हणजे मन हे ज्याच्यामध्ये अडकून राहतं त्याच्यामध्ये वास उत्पन्न व्हायला सुरुवात होते. तुम्ही एखाद्या गोष्टीत जर अडकून बसलात, अडकून राहिलात, पाणी जेव्हा अडकून राहतं तेव्हा त्या पाण्याचा स्वभाव असा आहे की पाणी हा वाट शोधत असतं. पण जेव्हा त्याला तुम्ही अडवून ठेवता तेव्हा त्याच्यामध्ये वास उत्पन्न व्हायला सुरुवात होते. तसं मनाला जर तू अडवून ठेवायचा प्रयत्न केलास, ते अडणार नाही आहे. पण प्रयत्न केलास तरी त्याचा उपयोग नाही आहे. तो तुझा अधोगतीचा मार्ग आहे आणि षडरिपूंना विरुद्ध तू क्रियाकृती करत आहेस, हे पार्था सिद्ध होत आहे. आणि अशी क्रिया जर सर्वसामान्य माणसांनी केली तर ती एक वेळ चालू शकते, पण तुझ्यासारख्या ज्ञानी स्थितप्रज्ञ माणसांनी जर ही क्रिया केली तर ती मान्य नाही आहे. एखादा उच्च शिक्षित असलेली व्यक्ती जर अडाण्यासारखी वागायला लागली तर लोक ते सहन करत नाहीत. आणि एखादा अडाणी व्यक्ती असेल, तो जर ही कृती करतात तर लोक त्याच्याकडं मूर्ख म्हणून बोलतात आणि लक्ष देत नाहीत. म्हणजे मनाची वैचारिकता कशी आहे हे इथं एक पहिलं कळतं की संन्यास कशातनं घ्यायचा आहे. तर मनामध्ये उत्पन्न होणारा प्रत्येक विचार हा जागच्या जागी तुम्हाला नियंत्रित करता आला पाहिजे. आणि इथं भगवंताने सांगितलेलं आहे की दोनच गोष्टी आहेत. मनुष्य एक निर्वाणीच्या काय कसं असतं, इथं गौतम बुद्धांचं सुद्धा उदाहरण काही ठिकाणी सुंदर दिलेलं आहे की गौतम बुद्धांनी निर्वाणीचा इशारा केला की तुम्ही करता की निर्वाणाच्या मार्गाने कसं जा. पण त्याच्या विरुद्ध भगवंतांनी सांगितलं की निर्वाण तुम्ही जेव्हा मनुष्य व्हायची भाषा करतो तेव्हा ती सुद्धा त्याच्या नशिबी नसते. कारण शरीर हे असं भोग उत्पन्न करतं की तेव्हा ते म्हणतो मला मोक्षाची वगैरे काही अपेक्षा नको भगवंता, हा देह आता इतक्या यातना वेदना मला सहन होत नाहीये, मला मोकळं कर. आपण संन्यास योग बघतोय, मनाचा संन्यास योग बघतोय. मग ही अवस्था जर आपल्या जीवनामध्ये येऊ नये असं जर वाटत असेल तर भगवंताने सांगितलं ह्याच्यासाठी सराव करणं गरजेचं आहे. मग सराव कशाचा करायचा आहे, तर मन शांत करायचा सराव करायचा नाहीये, मन नियंत्रित करण्याचा सराव करायचा असेल. कारण जो अमन होतो तो कधी अमन होत नाही, तो सर्वात जास्त अशांत असतो. आणि जो नियंत्रित असतो तोच व्यवस्थितपणे एखादं उद्दिष्ट साध्य करू शकतो. मग इथं तेव्हा डॉक्टरांनी मला चहाचं उदाहरण दिलं होतं, अग्नीचं. बऱ्याचदा सांगितलं, परत 1 मिनिटात सांगतो की एखादा अग्नी म्हणजे मन हा अग्निस्वरूप आहे. मग ह्या मनावरती, त्या मनाच्या शेगडीवरती असं धरून चाला, एवढा बर्नर आहे आपला गॅस, घरामधला गॅस आहे, त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या पातेल्यामधलं पाणी ठेवलं तर तापाला किती वेळ लागणार आहे, तर तापाला वेळ लागेल. याचा अर्थ अग्नी संपेल पण ते पाणी तापणार नाही. आणि जर अग्नी मोठा असेल आणि पातेलं छोटं असेल तर ते पातेलं जाळल्याशिवाय तो अग्नी राहणार नाही. जे अर्थ असा झाला की सर्व गोष्टी ह्या मनाच्या द्वारे, मनाच्या अग्नीच्या द्वारे नियंत्रित असल्यानंतरच त्या मोकळ्या होतात. त्याला संन्यास म्हटलेला आहे की मनाचा संन्यास कसा असावा, मनाने मनुष्याने मोकळं होणं कसं गरजेचं आहे. आणि मनच जर मोकळं झालं नाही तर मनुष्य कशातनंच मोकळं होत नाही. मग अर्जुना, हे जेव्हा तू मला सांगितलंस युद्धभूमीवरती येताना की मला तू युद्धभूमीच्या दोन्ही पक्षांच्या मध्ये येऊन उभा कर, ही आज्ञा तू मला दिलेली आहेस आणि तुझ्या आज्ञेच्या अनुसार मी इथं आलेलो आहे.
आणि तुला मध्ये उभे केल्यानंतर अर्जुनाच्या मनाची अवस्था अशी झाली, हेही माझे हेही माझे, मी मारू कसं, आणि मन त्याचं ढासळलेलं आहे. म्हणजे मनुष्य जेव्हा कृती करायच्या, ज्ञानी व्यक्तींनी जर कृती करताना ती जर कृती केली आणि त्याला नंतर कळलं की मी केलेली कृती चुकीची असेल, तर त्याला परतीचा मार्ग हा पळवट असते आणि तो पळून जाऊ शकतो. तर तू तसा पळून जाऊ शकतोस, पण ह्यांना समजावून जाऊ शकत नाहीस. तू समजावून गेलास तर तुझ्या षडरिपूंचा हा अपमान आहे. कारण तू स्वतःच निर्माण केलेलं आहे. तू एक क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म आहे की आपल्या सर्व रिपूंना उत्तम प्रकारे प्रबलता देऊन या घोड्यांच्या खुरांसारखं मन जे उधळणारं आहे त्याचा नियंत्रित करता नियंत्रण तू माझ्या हातात दिलेले आहेस. असा मी माझ्यामध्ये तुला सामील हो, हे मी तुला पहिल्यापासून सांगतोय. ते न झाल्यामुळे तुझं मन भरकटत आहे. तर हे आता अर्जुना, तू मनाचा विचार कर आणि त्या युद्धाला तू तयार हो. कारण आता तू मनाची स्थिती अशी तयार केलेली आहे की तू परतही जाऊ शकत नाही आहेस. त्यामुळे तुझं गर्भगळीत झालेलं जे शरीर आहे ते उभं करणं हे माझं काम आहे. परवा एका लेखामध्ये लिहिलं होतं की मनाची ताकद अशी असते की शरीराला, ह्या सर्व रिपूंना, तुमच्या पूर्ण इंद्रियांना शिथिल करायची ताकद मनात असते. आणि मग ह्या मनावरती मनुष्याचा जेव्हा संयम येतो, भगवंतानी अर्जुनाच्या हातनं गांडीव घेऊन त्याच्यामध्ये धनुष्याला तयार झाले नाही आहेत. इतर त्याच्या ठिकाणी बघा, इतर युद्धभूमीमध्ये जेव्हा आपला स्वामी पडतो तेव्हा काही प्रकारात त्या सारथ्यांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केलेला आहे. ती भूमिका इथं नाही आहे. कारण भगवंतानी युद्ध सुरू व्हायच्या आधीच ही गोष्ट स्पष्ट केलेली होती की एका ठिकाणी नारायणी सेना असेल आणि एका ठिकाणी फक्त मी असेल की जो युद्धात सहभागी होणार नाही, शस्त्र हाती उचलणार नाही. अर्थ याचा असा झाला की दुर्योधनासारखा महामूर्ख माणसाच्या हातामध्ये ती सेना गेली. ही ती सेना गेल्यानंतर त्याला कळलं नाही की ज्याचा करता करविता नारायणच जर त्याच्यामध्ये नाहीये, म्हणजे जो आत्माच त्या सेनेमध्ये नाहीये, तर ती सेना प्रबल कशी असते, ती निर्बलच असली पाहिजे. हे त्या दुर्योधनाला त्यावेळी कळलं नाही, म्हणून त्याला महामूर्ख असं म्हटलेलं आहे. मग जी व्यक्ती मनाने कमकुवत राहते, जी व्यक्ती मनाने उत्तम विचार करत नाही, तिला महामूर्खच म्हटलेलं आहे. ती युद्धालाच तयार होते, म्हणजे जीवनातल्या संघर्षालाच तयार होते. मनुष्य जीवनात होणारा प्रत्येक गोष्ट, प्रत्येक संघर्ष, अगदी घराघरात छोट्या छोट्या गोष्टीत होणारी भांडणं, याचा अर्थ हे सर्वात मोठं महामूर्खाचं लक्षण आहे की विचार नाही, मनावरती उत्तम नियंत्रण नाही, मनाला आपण ताब्यात घेत नाही, मन आपल्याला ताब्यात घेतं. म्हणून अर्जुनाला इथं भगवंताने सांगितलंय की हे पार्था, जो मनाचा संन्यास साधू शकत नाही किंवा मनावरती जो नियंत्रण करू शकत नाही, तो व्यक्ती सर्वसामान्य झाला, तो संन्यास मार्गाला जाऊ शकत नाही, म्हणजे या शाही रिपूंवरती विजय प्राप्त करू शकत नाही. जे संयम आहे त्या संयमावरती, त्या संयमाच्या अनुषंगाने जो व्यक्ती चालतो, नियंत्रित असतो, वासनागंध व्यक्ती ही 24 तास त्या वासनेमध्ये डुबलेली असते, म्हणून तिचा उत्कर्ष होत नाही. म्हणून तिला महामूर्ख म्हटलेलं आहे, कारण मनाला त्याच्यात अडकवून ठेवते. आणि ज्ञानी व्यक्ती तोच भोग क्षणाकरता उपभोगतो आणि त्यातनं वेगळा होतो, मोकळा होतो, म्हणून त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे. मग असा तू पार्था, जेव्हा तू युद्धाला नाही म्हणतोस, तुझ्यासारखे असे जे प्रश्न विचारतोस, कारण हेच एवढं बोलल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला थांबवतो, म्हणतो तू सगळं कामतोस ते बरोबर आहे, पण मधुसूदना मला सांग, वाऱ्याला थांबवता येतं का? मन हे वाऱ्यासारखं आहे, चंचल आहे, आणि चंचलता ही वाऱ्यामध्ये पण आहे. आणि ज्या वाऱ्याला
स्थिर करायचा प्रयत्न केला जातो, त्याचं अस्तित्व बुडतं, त्याला वारा म्हणतच नाहीत. ह्याचं तू मला स्पष्टीकरण दे. मग माणसाचे विचार जर तू फक्त म्हणतोयस की सरावाने नियंत्रित होतील, तर मग असा कुठला सराव आहे की मनुष्य हा संन्यास मार्गाला त्या मनाच्या एकाग्रतेमुळे जाऊ शकेल? आणि मग तिथं भगवंताने अर्जुनाला पातंजल योग, आपण पतंजलीमध्ये जो पातंजल योग बघतो त्याचं वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे, मग जसं आत्ता तुम्हाला बादलीचं सांगितलं तसं पातंजल योगामध्ये एक आहे की तलावामध्ये उठणाऱ्या लाटा, या तलावामध्ये तसे हे देह आहे, या देहामध्ये कंपनांमध्ये उठणाऱ्या लाटा जोपर्यंत स्थिरत्व प्राप्त करत नाहीत तोपर्यंत मनुष्य नियंत्रित अवस्थेत येत नाही. आणि मग ही नियंत्रित अवस्थेत येण्यासाठी आपल्याला मन स्थिर करण्याची गरज आहे. याचा अर्थ त्याला तुम्ही अनुशासित बनवणं गरजेचं आहे, त्याला तुम्ही व्यवस्थित प्रकारे मार्गस्थ करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला गुरुप्राप्तीची गरज असते. आणि कारण गुरु हे एकच दाखवू शकतात. मग इथं आपण जर बघितलं की एखादे चोर, आपण देवासमोर जातो आणि त्याला सांगतो की देवा मी चोरी केली, तर त्यातलं निम्मे पैसे मी तुला देईन आणि निम्मे पैसे मी ठेवीन. पण हीच गोष्ट जेव्हा एखादा सात्विक मनुष्य जातो आणि त्या भगवंताला नमस्कार करतो आणि सांगतो की हे भगवंता, तू जेवढं देशील तेवढंच मी धन माझ्याकडे जमा करीन, ही लक्ष्मी सदैव माझ्या घरामध्ये राहू दे. ज्या ठिकाणी पैसा येतो त्या ठिकाणी सुख येत नाही. आणि त्याच पैशाची दुसरी बाजू जेव्हा ती लक्ष्मी म्हणून येते, त्या घरात तो नारायण आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे पैसा हा एकच आहे, म्हणजे बघाचा नाण्याची एकच बाजू रुपये आहे आणि एक बाजू लक्ष्मी आहे. तुम्ही कुठलं बघताना ह्याच्यावरती अनुषंगाने तो नारायण तुम्हाला धार्जिन होणार आहे. हे सांगायचं कारण काय? हे सांगायचं कारण की मनुष्याची अस्थिरता ही धनावर अवलंबून असते. आणि इथं दुर्योधनाने सांगितलं की मी काहीही देणार नाही, मी युद्धाला तयार होतोय. आणि हेच भूमिका भीमाने सुद्धा घेतली की मला युद्धच पाहिजे. आणि जी व्यक्ती विचार करत नाही ती युद्धजन्य अवस्थेला सामोरी जाते. मनुष्य जीवनाचा हा गुणधर्म आहे की जी व्यक्ती माघार घेत नाही. मनुष्य जीवनात छोटे छोटे प्रसंग घडत असतात की आपल्या सभोवताली अगदी बारीक प्रसंग घडत असतात की आपण एखाद्या गावाला जातो, एखाद्या ट्रीपला जातो आणि एखादं GPS वगैरे लावलेलं असतं एखाद्याने, आणि मग त्या अनुषंगाने तो व्यक्ती पुढचा ड्रायव्हिंग करत असतो. पण काही वेळा असं होतं की GPSची जी खूण असते ही चुकीची दर्शक असते, पण ती कळत नाही, वास्तविक भाग मोठा नसतो. पण मी ऐकणारच नाही हा जेव्हा मनुष्याचा स्वभाव होतो तेव्हा त्याच्यामध्ये वाद उत्पन्न होतो, ज्याला तो निरर्थक असतो. आणि मग हा विचारपूर्वक न केलेली गोष्टी एखाद्या युद्धाच्या प्रसंगासारखी उभी राहते. यालाच युद्ध म्हटलेलं आहे, जे सर्वसामान्य जगतामध्ये आपण जीवन जगताना रोज करत असतो. आणि हे घडू नये म्हणून भगवंताने सांगितलंय की मनावर नियंत्रण हवं, म्हणून त्याचा तू सराव करायला हवास. पण अर्जुना, इथं तुला सराव करून उपयोगच नाहीये. कारण ह्या सगळ्याचा तू थोडक्यात म्हणायचं म्हणलास तर डिग्री होल्डर, म्हणजे तू सगळ्याचा मास्टर आहेस. हे सर्व तू प्राप्त केलेलं आहेस, तरी तू अज्ञानासारखे मला प्रश्न विचारतोयस की अमुक का करायचं आहे, तमुक का करायचं आहे. पण इथं अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो की भगवंता, तुला वाटतंय खरं की याच्यामध्ये, पण माझं मनच इतकं चंचल झालं आहे. आणि आत्ता तूच म्हणलास की मन चंचल असेल, एक प्रश्न संपला की दुसरा प्रश्न चालू होतो. काही लोकांना सवय असते कंटिन्यूज SMS द्वारे, फोनद्वारे एक प्रश्न संपला ना की त्यांना समाधानच होत नाही, 100 प्रश्न विचारतात. हे झालं, मग त्याचं का झालं, का झालं, कसं झालं, केव्हा झालं, कशासाठी झालं. जीवनाची अस्थिरता, मनाची अस्थिरता. आणि असं जेव्हा घडायला लागतं तेव्हा लक्षात ठेवायचं, षडरिपूंमधला कुठला तरी रिपू आपला बिघडतोय, जो तुमच्या मनाच्या विचारांचा ताबा घेतोय आणि तुमच्या देहातला अग्नी खराब करतोय. म्हणून मनाची स्थिरता ही प्राप्त होणं
ही खूप गरजेचं आहे. आणि मग भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलंय की अरे जी तू चंचलता म्हणत आहेस ना, त्या चंचलता तुझं म्हणणं बरोबर आहे की मन चंचलच आहे, पण ते जो नियंत्रित केलंस, म्हणजे उत्तम गती असलेली जर गोष्ट तुझ्या ताब्यात आहे, तर ती तू जर नियंत्रित करून त्याच गतीने वापरलीस तर त्यांनी समोरचा संहार होतो. नाहीतर तीच गोष्ट तुझ्यापर्यंत तुझ्याच इथं फुटून किंवा त्याचा स्फोट होऊन ती तुला संपवून टाकते. असेच माणसाचे विचार पण असतात की ते आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेला एखादा विचार, एखाद्याच्या बाबतीत आपल्याली तयार असलेली मनात असलेली नकारात्मकता जर तुम्ही वाढवली, ती तिथंच संपवली नाही तर ती त्या व्यक्तीला तर संपवतेच, पण त्याबरोबर आधी तुमचं जीवन संपवते. आत्ता याच्यामध्ये बरेच आहेत, आपण बघत असतो. कारण नसताना आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत असतो. त्याचं काही कारण नाही. आपल्याला माहिती असतं आपलं मन चंचल का होतं. भगवंतांनी सांगितलंच, चंचल मनाचं कारणच असं आहे की तुला माहिती असतं, ज्ञानी माणसाला माहिती असतं की मी का चंचल आहे. पण अज्ञानी मनुष्यच स्वतःला सांगायचा प्रयत्न करत असतो की नाही, मी सांगतो तेच खरं आहे, मी बोलतोय तेच खरं आहे. हे तो खोटं आश्वासन स्वतःच्या मनाला द्यायचा प्रयत्न करतो, म्हणून तो जीवनात यशस्वी होत नाही. कारण त्याला माहिती आहे माझी चूक झालेली आहे. आणि मग तसं अर्जुना, इथं तू चुकलेला नाही आहेस, तू बरोबर आलेला आहेस. जेव्हा युद्ध सुरू व्हायच्या आधी जेव्हा मी शिष्ठाईला गेलो, शिष्ठाई करून आल्यावर जेव्हा तुझी आणि माझी भेट झाली, तेव्हा तू मला सांगितलंस की आता जर उपाय नसेल तर आपण युद्ध करू. आणि तेव्हा तू विचार करायला पाहिजे होतास. पण तेव्हा तुझ्या षडरिपूंनी सांगितलं युद्ध हा उत्तम पर्याय आहे, आणि तो तेव्हाचा पर्याय तुम्ही सर्वजणांनी म्हणून निवडलात, आणि हा परिणाम आता समोर आहे. तेव्हा मनाची ताकद ही तुला वाढवली पाहिजे. मनाचा संन्यास म्हणजे जे ज्ञान प्राप्त आहे, उत्तम ज्ञानी आहेस, त्या उत्तम ज्ञानामध्ये संन्यास योग तुला माहिती आहे. स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये जीवनामध्ये सर्व गोष्टी केल्यानंतर तिथंच राहून जातात हे सुद्धा तुला माहिती आहे की मनुष्य ज्याच्यासाठी झटत असतो, ज्याच्यासाठी काम करत असतो, जे प्राप्त करतो हे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याबरोबर येत नाही. हे जरी तुला माहिती असलं तरी एक लक्षात ठेव, तुझं कर्म हेच सांगतं की ज्याच्यासाठी तुझा जन्म झालेला आहे त्या मनाची तू सांगड घाल आणि या युद्धाला तयार हो. की हा फक्त तुझा प्रश्न नाही आहे, हे तुला सगळं पटतंय. कारण युद्धामध्ये तयार झालेला जर सैनिक हा जर समोरच्याला सांगत बसला की अरे युद्धाचे परिणाम असे होतात, तसं होतात, तुझ्यापैकी आणि माझ्यापैकी कोणतरी मारणार आहे, तेव्हा कशाला करायचं, तर तुला मारून गेल्याशिवाय राहणार नाही. तत्वज्ञान, उत्तम ज्ञान त्या ठिकाणीच उपयोगी येतं ज्याचा विचार अगोदर केला जातो. धनुष्य बाणातनं सुटलेला बाण तोपर्यंतच नियंत्रित असतो जोपर्यंत तो त्या दोरीतनं सुटत नाही. तो एकदा सुटला की त्याला थांबवता येत नाही. म्हणून अर्जुना, नेहमी मनुष्यांनी हा विचार करायला पाहिजे की हे षडरिपू हे या तीक्ष्ण बाणासारखे असतात. हे जर आपण अनियंत्रित ठेवले तर हे आपल्या हातनं सुटतील. समोरचा ज्या ठिकाणी जाऊन हे धडकतील तिथं जो स्फोट होईल, ते कारण निर्माण होईल, याला कारण हे फक्त तूच असणार आहेस. म्हणून मन जे आहे, तू आता या मनाच्या संन्यासाच्या पलीकडे गेलेला आहेस. तुला इथं फक्त संन्यास म्हणजे काय एवढंच सांगतोय, पण इथं आता तू ह्याच्यातनं संन्यास घेऊ शकत नाहीस. ही संन्यासी बनण्याची वेळ नाही, ही कृतीची वेळ आहे. कारण आता तुला संन्यास त्या मार्गाने स्वीकारायचा आहे ज्या मार्गाचा अवलंब तू युद्ध चालू व्हायच्या अगोदरच केलेला आहेस. आणि आता तुझं जे मन सांगता आहे, हे मन तुला फसवत आहे. त्यामुळे तू त्या मनाचं ऐकू नकोस, कारण तू त्या मनाचा सराव केलेला नाही आहेस. मनुष्याने आपल्या देहाचा म्हणजे परमेश्वराची भेट होताना आपल्याला ती कशी व्हावी म्हणून संतांची नेमणूक केलेली आहे.
म्हणून संतांचं वाङ्मय आपण का वाचावं, की संतांचे वागण्याने एखादी गोष्ट प्राप्त असते. ती प्राप्त म्हणजे भगवंताचं दर्शन घ्यायला ते कसं घ्यावं हे सांगणारी सुद्धा व्यक्ती पाहिजे. अन्यथा तुम्ही घेतलेलं दर्शन हे फक्त दर्शन नसतं, ते प्रदर्शन असतं. मग जीवन हे ते प्रदर्शन नाही करायचं, तर जीवन हे दर्शन स्वरूपी मांडायचं आहे. आणि आता या रणांगणामध्ये जर तू पाठ फिरवून जायचा प्रयत्न केलास तर तुला असं वाटेल की तू मोकळा झालास, तर त्याच्याऐवजी तुझी थुतूच होणार आहे. कारण ज्या संन्यास योगासाठी, ज्या संन्यासासाठी, संन्यास म्हणजे परत सांगतोय, पळून जाणं नाही, मोकळं होणं. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही तेव्हाच मोकळे होता. एखादा विद्यार्थी परीक्षा वर्षभर शिकतो, पण त्यातनं संन्यास कधी प्राप्त करतो, तर त्याची मुख्य जेव्हा परीक्षा होते, तो जेव्हा पुढच्या वर्गात जातो तेव्हा समजायचं की तो 10वी परीक्षा पास झाला, आता तो त्यातनं त्यांनी संन्यास घेतला. म्हणजे काय, तर त्यातले गुण, त्यातले विचार हे पुढे जीवनामध्ये येतात, पण ती अवस्था म्हणजे परत 10वीला बसायला लागत नाही. म्हणजे त्या एक पायरी तो वरती चढला. म्हणजे संन्यास हा असाच काम करत असतो. म्हणून मनुष्य देह हा संन्यासी तेवढ्यासाठी म्हटलेला आहे की हे अर्जुना, तू मनाचा विचार संन्यास दृष्टिकोनातनं कर, पण ह्या षडरिपूंवरती तू जर अडकून राहणार असशील, आणि आता तुला अडकाची गरजच नाही आहे, कारण तू इतका हतबल झालेला आहेस. हे समोरचे जे तुला दिसत आहेत हे तुला मारल्याशिवाय राहणार नाही आहेत. आणि तुला जर असं वाटत असेल की तुझा आत्मसन्मान उत्तम राहावा, तुझं मन जे अस्थिर आहे हे स्थिर व्हावं, त्याचा सराव तू केलेला आहेस, त्या सरावाची परीक्षा द्यायचं दिवस आता आलेला आहे. म्हणून ते तू गांडीव हातात घे. हे जे तू शिकलेला आहेस, म्हणजे एखादा शिकलेला मुलगा उत्तम वर्षभर अभ्यास करतो, परीक्षा सगळ्या चाचण्या वगैरे देतो, आणि जर परीक्षे द्यायच्या वेळीच तो गर्भगळीत झाला तर तो नापास झाल्याशिवाय राहत नाही. तसं भगवंत इथं अर्जुनाला सांगताय, सगळं मार्ग तुला मी दिलेले आहेत, सर्व शिकवलेलं आहे, सर्व मार्ग सांगितलेले आहेत, कसं जायचं सांगितलेलं आहे, का जातो हे सांगितलेलं आहे, आणि आता मी त्या मार्गे जाणार नाही. हे जर तू अज्ञानी असतंस तर मी स्वीकारलं असतं, पण तू दुर्दैवाने हे पार्था ज्ञानी आहेस, आणि ज्ञानी मनुष्य हे करत नाही. ज्या माणसाला ज्ञान असतं, ज्ञानाची प्राप्ती असते, तो मनुष्य मनामध्ये अडकून राहत नाही. नाही तर एखादी व्यक्ती मनामध्ये 8-8, 10-10 वर्ष काही असे कुटुंब असतात की मुलींनी जाऊन पळून लग्न केलेलं असतं आणि ते बोलत नाहीत, किंवा काही छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणं झालेली असतात आणि एकमेकांची तोंड बघत नाहीत. याला अज्ञानी म्हणतात. कारण जो ज्ञानी असतो तो विषय बोलून संपवतो, आणि तो संपवत नाही तर सुरू करतो, याला संपवणं म्हणतात. जिथं सुरू होतं तिथंच संपतं, तिथंच संन्यास सुरू होतं, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. एखादा वाद जर तुमचा 8 वर्षाचा असेल, तो 8 वर्षाचा वाद जर तुम्ही समोर बोलून संपवलात, तर याचा अर्थ तो संपला नाही, नवीन नातं सुरू झालं. मग भगवंता अर्जुना, तू जे देहामधलं मनसन्यास हा जो भाग आहे हा तू विसरलास. तू जेव्हा गुरूंकडनं, आचार्य द्रोणांकडनं याची जी शिक्षा घेतलीस, तेव्हा आठव, तुझ्यामुळं कोणाचं शिक्षण अर्धवट राहिलंय का? तुला खाणाऱ्या गोष्टी कुठल्या? तुला मी असं सांगायचं का की तू जर युद्ध करणार नसशील तर तुझ्या जागी एकलव्यासारखा शिष्य जो आचार्य द्रोणांचा होता तो इथं असता तर उत्तम युद्ध करू शकला असता. असं भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला बोलले तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रकारची ईर्ष्येची ज्योत उत्पन्न झाली. भगवंताच्या लक्षात आलं, दिवा विजताना तो कसा पेटवायचा, कुठं त्याला अग्नी द्यायचा, कुठं तेल द्यायचं, हे भगवंताला बरोबर माहिती होतं. कारण उद्देशच हा होता की अर्जुनाला कसं उभं करायचं आणि हे धर्माचं कार्य कसं पूर्ण करायचं. मग अर्जुना मला सांग, त्या एकलव्याने संन्यास घेतला का? तर नाही घेतला. गुरुदक्षिणा म्हणून गुरूंनी मागितलेला अंगठा त्याला दिला, पण दिलेल्या अंगठ्यानंतर सुद्धा त्याची विद्या संपली नाही. त्यांनी दुसऱ्या बोटांनी धनुर्धर तेवढाच राहिला
पण तो अडकून नाही राहिला की ह्यांनी माझा अंगठा तोडला. पण तू त्यांचाच उत्तम शिष्य असून सुद्धा जो गुरुच्या विचारांवरती चालत नाही तो उत्तम शिष्य असू शकत नाही आणि तो संन्यासी म्हणू शकत नाहीस. त्यामुळं तुझा उत्तम ज्ञानामधनं विचारांमधनं जे मनुष्याचं नियंत्रण होतं आणि त्यातनं जो संन्यास योग उत्पन्न होतो याचा तू अधिकारी नाहीस. कारण सर्व गोष्टी तू मनामध्ये असून सुद्धा त्या स्वीकारत नाहीयेस आणि त्या ज्या प्रगट करायला पाहिजेस त्या तू प्रगट करत नाहीयेस. याचा अर्थच असा झाला की तू मनाने कमकुवत आहेस. पण हे मनाने कमकुवत असणं म्हणजे हे भूषण नाही, हे पुरुषार्थ नाही. ही समाजामध्ये तुला तुझ्याच नगरीतली असलेली माणसं ही तुला षंड म्हणतील, हे मी तुला आधीच सांगितलेलं आहे. तेव्हा तू हा जो मनाचा संन्यास आहे हा झटकून टाक आणि कर्म कर आणि ह्या कर्मानंतर तुला जे प्राप्त होणार आहे ती मनाची स्थिरता प्राप्त होईल. तेव्हाच तुझा उद्देश पूर्ण होणार आहे. पण ज्या कृती करण्याच्या अगोदर तू विचार करायला पाहिजे होतास, आता तुला मी मधोभागी आणून ठेवलेला आहे. तेव्हा तू आता विचार तो न करता आता यांच्याशी युद्ध मी कसं करू हा तू विचार कर आणि मग त्यातनं संन्यास प्राप्त कर. कारण विचार हे फक्त संन्यास मार्गाला नेत नाहीत, तर कृती ही संन्यास मार्गाला नेते आणि ते उत्तम ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे जो तू आहेस असं मला वाटतं. इथं अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचं हे बोलणं जे आहे पटत असतं. पण शेवटी एक आपण म्हणतो ना की सर्वसाधारण मनुष्याचा जीवन जगताना मनाचा उडालेला गोंधळ जो असतो त्याचं काय. आणि मग इथं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो की भगवंता तू सांगितल्याप्रमाणे जर मी वागलो, माझ्या मनाप्रमाणे मन नियंत्रित केलं, उत्तम युद्ध केलं, तरी म्हणला की ह्या समोरच्या जे माणसं मरतील त्यांचे कुटुंबियांची जी तळतळ मला लागेल, या समाजाची तळतळ मला लागेल, गुरूंचा अनादर माझ्या आतनं होईल, ज्या ताचणींनी मला लहानपणापासून सांभाळलं त्या व्यक्तीचा वध माझ्या आतनं होईल. तर मला सांग याच्या माझं मन जर यांनी जर थरकापत असेल, ह्यांनी जर माझ्या मनाला जर वाईट वाटत असेल तर तू कसं म्हणू शकतोस की माझं मन कमकुवत आहे. मग अर्जुन भगवान श्रीकृष्णाला लक्षात येतं की हा भावनिक होत चाललेला आहे. मनाचा मनुष्याला कणखरपणा जो ज्ञानी असतो त्याला कोणीच नसतं. जे संन्यासी असतात, जे तुम्हाला ज्ञान प्राप्त करतात, जे उत्तम मार्गाने बघा सगळे जेवढे तुम्हाला उत्तम ज्ञानावरती नेतात ज्ञानमार्गे असतात ते कशात अडकत नाहीत, त्यांना कशाची गरज लागत नाहीत. पण इथं भगवंताला लक्षात येतं की मनाचा संन्यास ह्याला अजून नीट कळलेला नाही आहे. कारण मन म्हणजे काय हे सांगताना त्याला दृष्ट किंवा दृष्टांत म्हणजे काय आणि दृष्टांतमतामधनं संन्यास कसा प्राप्त होतो हे ज्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हा याला संन्यास योग लक्षात यायचा नाही. म्हणजे मनाचा संन्यास हा दृष्टीशी निगडीत आहे. म्हणजे जे आपल्याला दिसतंय, मनुष्य डोळे मिटून बसतो आणि मन स्थिर करायचा प्रयत्न करत असतो. पण निसर्ग सांगतं जेव्हा आपण डोळे मिटून मन स्थिर करायला जातो त्याच्यापेक्षा जास्त विचार आपल्या मनामध्ये त्या क्षणी येतात. मग त्याच्यासाठी कुठली दृष्टी पाहिजे आणि काय दृष्टिकोनातनं आपल्याला हा संन्यास योग साध्य करायचा आहे इथं भगवंत अर्जुनाला उपदेश करतात. ते पुढच्या भागात बघू आपण. श्रीराम.